राईट आहे सर, थर्मल कंडक्टिव्हिटी. का तर इंटरनल रेजिस्टन्स, लंप्ड मासची कन्सेप्ट अशी आहे की इंटरनल रेजिस्टन्स आपण 0 कन्सिडर करतो, बॉडीचा जो ही 0 कन्सिडर करतो. त्यामुळं रेजिस्टन्स ज्यावेळेस 0 म्हणजे रेजिस्टन्स आणि कंडक्शन दोन्ही अपोजिट असते. म्हणजे आपण जर कंडक्शन कन्सिडर करत असाल किंवा एखाद्या बॉडीचा रेजिस्टन्स कन्सिडर करत असाल तर त्यात कंडक्टिव्हिटी 1/k असते. ठीक आहे, रेजिस्टन्सचा आणि कंडक्टिव्हिटीचं प्रोपोर्शन 1/k म्हणजे 1 असतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. ठीक आहे, जर तुमचं निग्लिजिबल रेजिस्टन्स असेल तर थर्मल कंडक्टिव्हिटी तुम्हाला कन्सिडर करण्याची गरज भासत नाही. ठीक आहे, म्हणून लंप्ड मास मध्ये तुम्ही जर टेम्परेचर प्रोफाईल ही काढायचं बघितलं तर ती एक्सपोनेन्शियल असते. म्हणजे बाय टाइम असा फॉर्म्युला आहे. हॅलो, मग त्यात तिथं थर्मल कंडक्टिव्हिटी कुठंच येत नाही. ठीक आहे, आणि कन्सेप्टच आपली अशी आहे की अनस्टेडी स्टेटची, ज्यात तुम्ही इंटरनल रेजिस्टन्स 0 निग्लिजिबल कन्सिडर करता. हॅलो, इज एम ऑडिबल? त्यामुळं थर्मल कंडक्टिव्हिटीचा कुठं रेफरन्सेस येत नाही. ठीक आहे, आणि त्या कन्सेप्ट म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स आपण कधी निग्लिजिबल कन्सिडर करतो ज्यावेळेस एक पॅरामीटर आहे, रेजिस्टन्सचा एक पॅरामीटर आहे. म्हणजे एखाद्या बॉडीचा रेजिस्टन्स काढायचा असेल तर L डिवायडेड बाय K मल्टिप्लाय बाय A हा रेजिस्टन्स असतो बॉडीचा. तो जर 1/h मल्टिप्लाय बाय A म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स, कंडक्टिव्ह रेजिस्टन्स आणि कन्व्हेक्टिव्ह रेजिस्टन्स, हे दोन जर रेजिस्टन्स कम्पेअर केले. हॅलो, आणि जर कंडक्टिव्ह रेजिस्टन्स हा निग्लिजिबल आहे म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू म्हणजे 0.11, म्हणजे हे कशात होतं तर हायली कंडक्टिव्ह मटेरियल असते, जसे की कॉपर, सिल्वर, गोल्ड. टुडे वी विल सी ह्यांचे इंटरनल रेजिस्टन्स खूप कमी असते. स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. मग ह्या केस मध्ये this derivation सर हॅलो, बॅकग्राऊंडचा आवाज येतो. बॅकग्राऊंडचा आवाज दुसरा आवाज येतोय ऍज कम्पेअर टू द इंटरनल. तिकडचा जास्त आवाज येतो. का? ठीक आहे, दोन मिनिट Okay, we'll start now. So we have studied first law of thermodynamics, in which we have studied that some formulas, that is Q is equal to change in internal energy plus work done. Whenever we transfer heat to the system or engine, it converts into the changing some internal energy and into the work. So next derivation is the steady flow energy equation, which is included in our syllabus, but it is some problems are there on that steady flow energy equation, and we are not going to take these problems. We will see derivation of for that steady flow energy equation. So before that, we have to understand some basics related to that. So see here, mass balance for steady flow equation. It means that suppose here we have one system. This is outlet, suppose this is inlet. Okay, so whatever flow enter
at its entrance, same flow will live at the exit. समजलं? जेवढा फ्लो एंट्रन्सला आहे तेवढाच फ्लो ज्या वेळेला एक्झिटला होतो त्यावेळेला त्याला काय म्हणतो आपण, स्टेडी फ्लो म्हणतो. त्याच्यामध्ये असणारं जे मास ट्रान्सफर आहे, म्हणजे इथं जेवढं मास आहे तेवढंच मास इथं ट्रान्सफर होत असतं, त्याला काय म्हणतो आपण, स्टेडी फ्लो म्हणतो. अनस्टेडी फ्लो म्हणजे कसा, मग इथं जे मास ट्रान्सफर होत आहे ते आणि इथं जे मास ट्रान्सफर होत आहे ते काय आहे, वेगळे वेगळे असतील, त्यावेळेला त्याला आपण म्हणतो unsteady flow. Okay, now you can read here, steady flow system is defined as the system in which the mass flow rate आहे म्हणजे with respect to time आहे. ज्याच्यावर डॉट दिलेला आहे ते with respect to time आहे, एवढा इथून पुढे लक्षात ठेवा. So mass flow rate defined as the system in which the mass flow rate into the system. हॅलो तर तुमचा आवाज अडकतोय. नाही रे, व्यवस्थित येत असेल आवाज. आवाज स्पष्ट येते पण बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी आवाज येते सर. नाही, बॅकग्राऊंडला पण काय नाही आवाज येत आता. पंख्यासारखा आवाज येतोय, फॅन फिरल्यासारखा. हा, फॅन असणार की रे मग. फॅनचा आवाज एवढा जास्त येतोय. ठीक आहे, ओके, असू द्या. हा, तर या ठिकाणी मास फ्लो रेट जो आहे तो कॉन्स्टंट असतो, म्हणजे जेवढा इनलेटला आहे तेवढाच मास जर एक्झिटला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेडी फ्लो म्हणतो. आणि ज्या वेळेला इनलेटला असणारं मास आणि आउटलेटला असणारं मास हे व्हॅरी होत असतं त्यावेळेला त्याला आपण अनस्टेडी फ्लो म्हणतो. हेच m डॉट इज इक्वल टू m1 डॉट इज इक्वल टू m2 डॉट. म्हणजे या ठिकाणी जर m1 असेल, डॉट दिलेला आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. बघा, जेवढं समजावून घेता येतील तेवढं समजावून घ्या. ओके, so this is mass balance. Now in next slide we will see. Now here you can see following are the assumptions for steady flow process. The rate of mass transfer at inlet and exit are equal. Okay, जे मी आता सांगितलं, the rate of mass transfer at inlet and exit are equal. Then the state and energy of the fluid at inlet, exit and in the controlled volume do not change with respect to time. Okay, then the rate of heat transfer and work transfer across the control volume are same. म्हणजे जेवढं हीट ट्रान्सफर करतोय तेवढंच काय होतंय, त्याचं वर्क ट्रान्सफर होतंय आणि त्याच्यामध्ये राहिलेली काय आहे, इंटरनल एनर्जी आहे. सो हियर we will see at inlet we have q dot heat transfer. Okay, rate of heat transfer दाखवलंय बघा q dot, पण हा दिसत नाही, हा दिसत नाही म्हणून मी इथं लिहितो की आपण हीट ट्रान्सफर केली. ओके, आणि तेवढंच काय होतंय, w डॉट म्हणजे वर्क ट्रान्सफर. बरोबर. याच्या अगोदर काय होतं, याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती येत नव्हती. ओके, म्हणजे एखाद्या बिकर मध्ये जर आपण घेतलं तर ह्याच्यामध्ये असणारं जे फ्लुइड आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जे असणारा सबस्टन्स आहे तो कसा होता, स्टेशनरी होता, तो मुव्हिंग नव्हता. त्याच्यामुळे तिथे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपण कन्सिडर करत नव्हतो. त्या ठिकाणी फक्त काय घेतो आपण, यू घेत होतो, चेंज इन इंटरनल एनर्जी. पण ज्या वेळेला फ्लो व्हायला चालू झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारे प्रेशर, व्हॉल्यूम, त्याच्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी, ओके, आणि प्रेशर एनर्जी, सॉरी पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यामध्ये काय व्हायला लागला, चेंज व्हायला लागला. ठीक आहे. मग Q dot is the rate of heat transfer. Q dot is equal to, it is the rate of heat transfer. इथं लिहू का मी साईडला, तुमचं थोडंसं लक्षात येईल. कसं कन्सेप्ट थोडेसे क्लिअर झाले आपल्या, म्हणजे कशाला काय म्हणायचं थोडं लक्षात येईल आपल्याला. ठीक आहे. Q dot इथं खाली दिलं पण असेल, is equal to rate of heat
ट्रान्सफर. W डॉट इज इक्वल टू काय असेल मग? हॅलो, रेट ऑफ वर्क ट्रान्सफर. रेट ऑफ वर्क ट्रान्सफर विथ रेट ऑफ म्हणले की ते विथ रिस्पेक्ट टू टाइम आलं. रेट ऑफ वर्क ट्रान्सफर. त्याच्यानंतर पी. पी म्हणजे प्रेशर. इथे दाखवलेले आहेत बघा, एक एक दाखवलेले आहेत इथं. ओके, त्यातलं मी एक एक महत्वाचं जेवढं आहे तेवढं लिहितो. पी इज द प्रेशर. यू. यू म्हणजे स्पेसिफिक इंटरनल एनर्जी किंवा सध्या आपल्याला इंटरनल एनर्जी म्हणू. ओके, जर हे 1 kg साठी असेल तर ते स्पेसिफिक इंटरनल एनर्जी झाली. इंटरनल एनर्जी. त्याच्यानंतर एच. आता हा एच कन्सेप्ट काय तुम्ही याला अगोदर पण झाला असेल. एच म्हणजे एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे काय असते माहित आहे? बऱ्याचशा सिस्टम मध्ये इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम रिलेशन हे बघायला मिळतं आपल्याला. ओके, बघा मॅक्झिमम. मग त्यासाठी एक कॉमन वर्ड घेतलेला आहे इथं, त्याला आपण एन्थाल्पी असं म्हणतो. यू प्लस पीव्ही. ओके, स्पेसिफिक एन्थाल्पी असेल तर स्मॉल एच दाखवला जातो, आणि जर आपली रेग्युलर असेल अदर दॅन स्पेसिफिक, ओके, तर त्या ठिकाणी आपण कॅपिटल एच चा वापर करतो. ओके, सो दिस इज द एन्थाल्पी. एन्थाल्पी. ओके, I will write here it is enthalpy. Then V is the velocity of fluid. V is equal to velocity. If it is 1, it is at inlet. If it is 2, then it is at exit. It is the velocity of fluid. कोणत्या फ्लुइडची? जे फ्लुइड इथून आतमध्ये जाते या कंट्रोल व्हॉल्यूम मध्ये आणि इथून बाहेर येते, त्याची वेलॉसिटी. झेड. झेड म्हणजे इलेव्हेशन. इलेव्हेशन म्हणजे हाईट. जो काय आपण डॅटम पकडलेला आहे किंवा जमिनीपासून जर पकडला असेल तर हा Z1 झाला इथं. Z1 कशासाठी गरजेचं आहे तर पोटेन्शियल एनर्जीसाठी. जेवढं हाईट वरती जास्त जाईल तेवढी त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. देन Q. Here this Q is different. You can use another word also. Q is the total energy here. टोटल एनर्जी म्हणजे ज्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी पण आहे आणि एक्सटर्नल एनर्जी पण आहे. ओके, सो दिस इज द इंटरनल एनर्जी. Q dot is the rate of heat transfer. Okay, rate of heat transfer, it is means in joule per second or it is watt. Then W dot is the rate of work transfer. Then P is equal to pressure. U is the internal energy. If it is for 1 kg, then it is specific internal energy. Then H is the enthalpy. V is the velocity of fluid flowing through the control volume. Then Z is the elevation of inlet and the outlet. Okay, if it is Z1, then it is elevation at inlet, and if it is Z2, then it is elevation at the exit. Q is the total energy. Q is the total energy. Total energy we can write here like this. Q is equal to U plus PV plus kinetic energy plus potential energy. ओके, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ही समजलं तुम्हाला काय आहे? ही एक कंट्रोल सिस्टम आहे ज्याच्यामध्ये या बाजूने इनलेट दिलेला आहे, या बाजूने आउटलेट दिलेला आहे, आणि हा स्टेडी फ्लो प्रोसेस आहे. म्हणजे इकडून जेवढं काही मॅटर, जेवढं काही फ्लुइड आतमध्ये येतंय कंट्रोल व्हॉल्यूम मध्ये, तेवढंच काय होतंय? बाहेर जातं. ठीक आहे, जेवढे आपण हीट ट्रान्सफर करतोय जेवढ्या फ्लो रेटनं, तेवढ्याच फ्लो रेटनं काय होतंय? इथं वर्क होतंय त्या हीट. ओके,
So now from energy balance equation कसं आहे, थोडंसं इरेज करतोय आपली एन्थाल्पी वगैरे. हे मी हे लिहितोय का माहित आहे का, मी जर तुम्हाला डायरेक्ट स्लाइड वरती दाखवलं तर तुम्हाला समजणार नाही तेवढं. म्हणजे याच्या पुढे जर बघितलं तर तुम्हाला स्लाइड वरती पण आहेत बघा, हे असे आहेत, पण हे समजायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड जातं, म्हणून मी लिहितोय इथं सगळं. ओके, म्हणून तुम्ही पण आता हे डेरिव्हेशन परत लिहायचं. हे झाल्यानंतर तुमच्या हाताखालून गेलं पाहिजे एकदा. हे काही विचारलं जाणार नाही, पण याच्यावरती एखादा MCQ विचारला जाऊ शकतो. ओके, सो नाउ हियर समेशन ऑफ M1 डॉट म्हणजे काय आहे, टोटल मास ऑफ फ्लो रेट इनटू कंट्रोल व्हॉल्यूम. ओके, आणि समेशन ऑफ M2 हा काय आहे, टोटल मास फ्लो रेट at the exit. Okay, at the exit. Therefore from energy balance equation म्हणजे जेवढी इनलेटला एनर्जी आहे तेवढी जर आउटलेटला आहे असं आपण घेतलं तर फ्रॉम एनर्जी बॅलन्स इक्वेशन what is that, Q dot minus W dot is equal to summation of M2 dot into Q2 minus summation of M1 dot into Q1 फायनल मायनस इनिशियल. ओके, जेवढे काही हीट ट्रान्सफर करतोय मी, ओके, आणि जे काय वर्क होतंय त्याच्यामध्ये काय चेंज होतं तर इंटरनल एनर्जी, मास फ्लो रेट आणि इंटरनल एनर्जी किंवा त्याच्यामध्ये जी काय टोटल एनर्जी आहे त्याच्यामध्ये काय होतोय, चेंज होतोय. ओके, पण जर या ठिकाणी एकच इनलेट आणि एकच आउटलेट असेल तर हे समेशन येणार नाही. देअरफॉर फॉर सिंगल inlet and outlet, for single inlet and outlet, Q dot minus W dot is equal to M2 dot Q2 minus M1 dot Q1. हे समजलं तुम्हाला काय केलं मी इथं, हे समेशन जे आहे मास फ्लो रेटचं, समजा इथं अगोदरची सिस्टम बघितली आपण, त्याच्यामध्ये एक पेक्षा जास्त इनलेट आहेत आणि एक पेक्षा जास्त आउटलेट असतील तर आपण ते सगळ्याचं समेशन घेऊ शकतो. ओके, हे जे आहे ते समेशन ऑफ मास फ्लो रेट ऍट एक्झिट अँड समेशन ऑफ मास फ्लो रेट ऍट द एंट्रन्स. एखाद्या सिस्टम मधून फ्लो होत असेल, फॉर एक्झाम्पल टर्बाईन घ्या तुम्ही, टर्बाईन मध्ये काय होत असतं, वॉटर इनलेट कडून येते आणि आउटलेट कडे जातं. ठीक आहे, मग तिथं जे असणारं पाणी आहे त्याचा जो फ्लो आहे तो जर कॉन्स्टंट राहिला, ऍक्च्युअली टर्बाईन मध्ये तो स्टेडी नाही, अनस्टेडी आहे, बरोबर आहे. तर जेवढं पाणी येतंय आणि जेवढं जातंय ते जर सेम राहिलं, ओके, तर त्याला स्टेडी फ्लो म्हणतोय आपण. मग त्याच्यामध्ये जर इनलेटचे इनलेट जे आहे ते जर जास्त असतील तर त्या ठिकाणी आपण सगळ्यांचं काय घेतो, समेशन घेतो. पण आपण जो कंट्रोल वॉल्यूम घेतला, याच्या अगोदरची जी डायग्राम घेतली आपण, त्याच्यामध्ये काय आहे, एकच इनलेट आहे आणि एकच आउटलेट आहे, म्हणून मी ह्या एक्झिट साठी M2 डॉट घेतला आणि इनलेट साठी M1 डॉट घेतला. मग आता आपल्याला माहित आहे Q2 म्हणजे काय आहे किंवा Q म्हणजे काय आहे, टोटल एनर्जी आहे, बरोबर आहे ना. बट Q इज इक्वल टू, हा Q बर का, इथला हा नाही, हा वेगळा Q डॉट जो आहे हा, त्याच्यावरचा डॉट दिसतोय का, हॅलो, Yes sir. हा, सर
ज्याच्यावरती डॉट दिलेला आहे हा हीट ट्रान्सफर आहे, रेट ऑफ हीट ट्रान्सफर, आणि हा जो क्यू आहे तो आहे टोटल एनर्जीसाठी. सो क्यू इज इक्वल टू काय आहे, क्यू इज इक्वल टू यू इंटरनल एनर्जी, त्याच्यानंतर त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे व्ही स्क्वेअर बाय 2, बरोबर आहे का, प्लस इथे एम व्ही स्क्वेअर असते, बरोबर आहे. तर एम आपला ऑलरेडी इथं आहे, मास इथं आहे ऑलरेडी, आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे झेड जी. ऍक्च्युली पोटेन्शियल हेड कसा असतो, एम जी झेड, पण तो इथं एम आपल्याला इथं ऑलरेडी आहे. जर आपण ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर कसं येईल बघा, क्यू डॉट मायनस डब्ल्यू डॉट इज इक्वल टू M2 डॉट आहे असं ठेवतो मी, आणि Q2 ची जी व्हॅल्यू आहे ती इथे लिहितो. काय येणार आहे इथं, U2 प्लस P2 V2 प्लस V2 स्क्वेअर बाय 2 प्लस Z2G. ग्रॅव्हिटीला काय नसते बघा, G2 लिहिता लिहितं, ठीक आहे. काय जण लिहितात G2 नसतं कधी होत तसं, ग्रॅव्हिटी राहते. मायनस, हे समजलं का कसं लिहिलं मी इथं? येस सर. ही क्यू ची टर्म जी आहे ती फक्त Q2 च्या फॉर्म मध्ये लिहिले, एक्झिटला असं होईल. आणि M1 डॉट आता एंट्रन्सला कसं होईल, M1 डॉट इनटू द ब्रॅकेट, मग कसं होईल इथं U1 प्लस P1 V1 प्लस V1 स्क्वेअर बाय 2 प्लस Z1G. बरोबर आहे. इथपर्यंत काय शंका आहे का? हॅलो सर. नो सर. ओके, ठीक आहे. त्याच्या पुढे मी स्लाइड एक ऍड करतो म्हणजे लिहिता येईल त्याच्यावरती. नाही, स्लाइड जरी ऍड केलं तरी त्या स्लाइड वरती येणारच आहे पुढचं लिहिलेलं. ठीक आहे, इकडे साईडला लिहू का ताई? ओके, ठीक आहे, इकडे लिहितो मी. ओके, आता बघा हा कसा आहे, स्टेडी फ्लो आहे. फॉर स्टेडी फ्लो M2 dot is equal to M1 dot is equal to, can I write it as M dot? For steady flow जेवढं इनलेटला मास आहे तेवढंच एक्झिटला आहे स्टेडी फ्लो मध्ये, बरोबर आहे. जर ते वेगळं वेगळं असेल तर त्याला सफिक्स वेगळा लावतो आपण, पण ते जर स्टेडी फ्लो आहे म्हणून M2 डॉट इज इक्वल टू M1 डॉट इज इक्वल टू M डॉट असं लिहू शकतो का मी? येस सर. ओके, इफ आय पुट इन टू दिस इक्वेशन, मी जर शॉर्ट करतो बघा, एखादी स्टेप मधली जास्त लिहित नाही आता, आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे. Q डॉट मायनस W डॉट इज इक्वल टू M डॉट इथं आणि इथं M डॉट लिहिला म्हणजे तो दोन्ही मध्ये काय झाला, कॉमन झाला. देअरफॉर M डॉट इनटू द ब्रॅकेट, मी असं लिहू शकतोय का बघा, U2 मायनस U1 असं लिहिता येईल मला. येस सर. मी ज्या समान टर्म आहेत म्हणजे इंटरनल एनर्जी, प्रेशर, व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऍट द इनलेट आणि एक्झिट एकत्रित करतो मी त्यांना, प्लस
ह्याच्यासाठी कसं येईल आता P2 V2 मायनस P1 V1 बरोबर आहे हे बरोबर आहे का बघा प्लस Yes, sir. प्लस आता कायनेटिक एनर्जी V2 स्क्वेअर बाय 2 मायनस V1 स्क्वेअर बाय 2 तसंच प्लस Z2 मायनस Z1 इंटू जी कॉमन काढला बरं का मी डायरेक्ट इथं जागा थोडीशी कमी आहे आपल्याकडे त्याच्यामुळे जास्त स्टेप्स वाढवत नाही हे समजलं का याच्यामध्ये कोणाला शंका सगळ्यांना समजलंय ठीक आहे झालं आपलं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आता या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं आहे जिथं यू आणि एन्थाल्पीचा वापर करायचा म्हणजे मी एन्थाल्पी म्हणजे काय सांगितलं होतं बघा एन्थाल्पी एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही आहे बरोबर आहे का यू प्लस पी व्ही आहे therefore here we can write q डॉट अजून एक चेंज करतो मी याला m डॉट जे आहे त्याने डिवाइड करतो सगळ्याला q डॉट डिवाइडेड बाय m डॉट मायनस w डॉट डिवाइडेड बाय m डॉट इट इज इक्वल टू आता इथं जी ही टर्म आहे ही जी टर्म आहे u2 मायनस u1 आणि p2 v2 मायनस p1 v1 याच्या ऐवजी मी इथं डायरेक्ट आता काय लिहितो आता m डॉट ला m डॉट गेला या बाजूला डिवाइड केल्यामुळे h2 मायनस h1 प्लस बाकीच्या रिमेनिंग टर्म ह्या दोन आहे अशा v2 मायनस v2 मायनस v2 स्क्वेअर मायनस v1 चा स्क्वेअर ब्रॅकेट डिवाइडेड बाय 2 प्लस z2 मायनस z1 इंटू जी समजलं एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे जास्त डेरिव्हेशन वगैरे लांबवलेलं नाही कारण हे डेरिव्हेशन काय आता थेरी एक्झाम नसल्यामुळे हे काय पडणार नाही तुम्हाला राईट करावं लागणार नाही पण तुम्हाला माहित असावं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन म्हणजे काय असतं तर ज्या वेळेला एखाद्या पाईप मधून पाणी फ्लो होत असतं किंवा एखाद्या सिस्टम मध्ये फ्लो होत असतो त्यावेळेला ज्या वेळेला इनलेटचा मास फ्लो आणि एक्झिटचा मास फ्लो रेट सेम असतो त्यावेळेला आपण स्टेडी फ्लो म्हणतो ओके समजलं होय का नाही Yes, sir. ठीक आहे मग आता वर काय करा थोडीशी जागा ठेवा ही डायग्राम काढायला आणि त्याच्या खाली वेअर म्हणून हे लिहून काढा आता वेअर क्यू डॉट हे बाकीचे इथं लिहा नाव काय काय ते त्याच्यानंतर हे लिहा आणि त्याच्यानंतर हे लिहा ठीक आहे लिहून काढा तो
हा? इकडे लावले शेडमध्ये 67. कंप्लीट झाल्यानंतर मेसेज टाका बरं का चॅट बॉक्स मध्ये. हॅलो सर, हा यस. झेड म्हणजे काय म्हणलं सर? ती एलिव्हेशन. झेड म्हणजे हा एलिव्हेशन म्हणजे काय सर? इलेव्हेशन म्हणजे अंतर, Height. उंची म्हणा थोडक्यात. जमिनीपासूनची उंची किंवा जो डाटा आपण पकडलेला आहे त्याच्यापासूनची हा. उंची, इनलेटची उंची किती आहे आणि एक्झिटची उंची किती आहे त्याच्यावरती त्याचा पोटेन्शियल डिपेंड आहे. ओके सर. इलेव्हेशन अबोव द डॅटम.
लिहिताय ना सगळेजण? Yes, sir. झालं सर. झालं ना? Okay, we will wait for 2 minutes for others also, and then we draw a diagram. सर सर झालं ना? आहे ते सर ती फोर सिंगल पुढं काय इंटरनल इथं पुढं काय आहे सर ती कुठे आहे सिंगल? फोर सिंगल इनलेट अँड Two. आउटलेट. हा इंग्लिश फॉर सिंगल मला दिसणार कुठे आहे? हा तिथं हा फॉर हा त्याच्यावर हा फॉर सिंगल इनलेट अँड आउटलेट, म्हणजे एकच इनलेट आणि एकच आउटलेट असला तर फॉर सिंगल इनलेट अँड सिंगल आउटलेट. झालं सर. हॅलो हॅलो सर. एक मिनिट हा. Okay, I think all of you have written this derivation. Now I erase this one. सगळ्यांचं झालं ना? Yes, sir. Yes. जी मगाशी जागा सोडायला सांगितली होती वर मी तिथं लिहा. Consider a steady flow device. Consider a steady flow device within a controlled volume as shown in figure below.
as shown in figure below. Full stop. The working substance enters the device at the section 1-1 and leaves at section 2-2. Full stop. Below that, draw diagram. मी डायग्राम काढतो इथं, ती डायग्राम काढा सगळ्यांनी. सोपी डायग्राम आहे. This one is the control volume. This is the inlet. तुम्ही काढताना डायग्राम व्यवस्थित काढा बरं का. मी माउस न काढतोय त्यामुळे एवढे व्यवस्थित येत नाही. तुम्ही पण अशा तिरक्या काढू नका. Okay, this is section 1-1. And this is section 2-2. सेक्शन म्हणजे ज्या ठिकाणी आपण मेजर करतोय बाबा इथं मास किती आहे फ्लो होतोय, याची इंटरनल एनर्जी किती आहे, याचं प्रेशर किती आहे, याचं व्हॉल्यूम किती आहे, हे या दोन ठिकाणी आपण काय करतोय मेजर करतोय. आणि हे जे आहे ही सिस्टम आहे आपली कंट्रोल व्हॉल्यूम ही ॲट इनलेट. This is control volume. याच्यामध्ये आपण हीट सप्लाय करतोय. रेट ऑफ हीट सप्लाय विथ रिस्पेक्ट टाइम, त्याला आपण क्यू डॉट म्हणतोय. आणि याच्यापासून काही मशीन पासून थोडस वर्क मिळते. सो दिस इज द रेट ऑफ वर्क ट्रान्सफर. ओके, सगळंच इथं लिहिण्यापेक्षा मी डायरेक्ट असं लिहितो इथं. इट इज द m1 डॉट and this one is the q1. समजलं? इथून ट्रान्सफर होणारी टोटल एनर्जी आणि मास. तसंच आउटलेटला m2 डॉट मास फ्लो रेट and q2 means total energy at out. Now this is datum. Suppose if this is the datum, for potential energy, so this indicates height at inlet, that is Z1, and this one is the height. This indicates Z2. Okay, so this is simple diagram. जास्त कॉम्प्लिकेटेड करत बसायचं नाही. सिंपल आहे, समजण्यासाठी सोपं जाते. ठीक आहे, डायग्राम काढून घ्या सर्वांनी. डायग्राम झाल्यानंतर सांगा मला.
हॅलो, कोणाला काय शंका आहे? सर डायग्राम समजले. डायग्राम समजले नाही? हॅलो, हा एक कंट्रोल वॉल्व आहे. रेड कलर मध्ये दिसते ती बाउंड्री आहे. ही डॉटेड दाखवते ती मी सिस्टम दाखवली. बाबा ही सिस्टम आहे कंट्रोल वॉल्व मध्ये. त्याच्यामध्ये या बाजूने फ्लो येतोय. या बाजूने फ्लो आतमध्ये येतोय. या बाजूने आतमध्ये फ्लो येत असताना त्याच्याबरोबर त्याचं काहीतरी मास आहे, त्याचबरोबर त्याची टोटल एनर्जी आहे. ओके, आणि हे या कंट्रोल वॉल्यूम मधून येऊन इथून बाहेर जाते. त्यावेळेला त्याला मास आहे आणि त्याची टोटल एनर्जी आहे. जर हे स्टेडी फ्लो असेल, स्टेडी फ्लो म्हणजे इनलेटला आणि आउटलेटला मास जर सेम राहत असेल, तर आपण ते इथे केलंय बघा. फॉर स्टेडी फ्लो m2 डॉट इज इक्वल टू m1 डॉट इज इक्वल टू m डॉट. जर हे स्टेडी नसेल तर हे असं आपल्याला लिहिता येणार नाही. पण हे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन साठी घेतलंय आपण, म्हणून इथं दिलेला आहे. याला आपण हीट सप्लाय केली, त्याला Q डॉट म्हणतो आपण, रेट ऑफ हीट ट्रान्सफर. आणि ही जी मशीन आहे याच्यापासून वर्क मिळतं, ओके, त्याला W डॉट म्हणतो, रेट ऑफ वर्क ट्रान्सफर. ओके, त्याच्यानंतर ह्याचा जो इनलेट आहे, एक डाटम कन्सिडर केला आपण किंवा जमिनीपासून कन्सिडर केला, तर इनलेटची हाईट Z1 एवढी आहे आणि आउटलेटची हाईट Z2 एवढी आहे. त्याच्यानुसार त्याच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय होतो, फरक पडतो. समजली? येस सर. हे डेरिवेशन परत एखाद्या वेळेस लिहून काढा न बघता. जरी विचारलं जाणार नसलं तरी हे माहीत असावं. महत्वाचे डेरिवेशन्स आहेत. झाले असतील तर सर्वांनी आपले रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये इन्सर्ट करा. We will stop here. In next lecture we will see next point, a steady flow energy equation for nozzle. एवढंच डेरिवेशन होतं तुम्हाला. त्याच्यानंतर आता लिमिटेशन्स आहेत, लिमिटेशन्स ऑफ द फर्स्ट लॉ and then second law of thermodynamics, that is Kelvin-Planck statement and the Clausius statement. All of you enter your roll number into the chat box. Okay, I think वर्कशॉपचं लिहायचं कधी आहे तुम्हाला सांगितलं नाही का? वर्कशॉपचं काय सी डिव्हिजन कधी आहे? टीचिंग डायरी मध्ये टाकलेला आहे तो. लिहायला कशावर? लूज पेजेस. ओके, लूज पेजेस वरती लिहायला चालू करा ते वर्कशॉपचं. जे काय तुमचा राईटअप असेल तो लिहायला चालू करा आता सगळेजण. 11th आवरला तुमच्याकडून, म्हणजे आता
तुमच्याकडून मागून घेतीलच सगळेजण. तो तुमच्याकडे तयार करून ठेवा, त्याचं PDF करून ठेवा सगळ्यांचे, त्याला नावं देऊन ठेवा व्यवस्थित. ओके. कधी पण तुमच्या म्हणणं. असिस्टंट कधी सबमिट करायचे असाइनमेंट? असाइनमेंट सबमिशन लिंक पाठवली मॅडम जेव्हा सांगा एक मिनिट. 12:30. हॅलो, एम आय ऑडिबल? येस सर. हां, CTTच्या बऱ्याच जणांनी असाइनमेंट अजून सबमिट केलेले नाहीत. CDT सब्जेक्टच्या क्रिएटिव्हिटी अँड डिझाईन थिंकिंगच्या पहिल्या 2 असाइनमेंट. Yesterday only I have given one message on Telegram, reminder related to submission of assignment 1 and 2. As well as you can start the write-up of your workshop practice in loose pages. लूज पेजेस मध्ये सगळ्यांनी आपल्या वर्कशॉपचे जे 8 एक्सपेरिमेंट आहेत, आउट ऑफ 8 एक्सपेरिमेंट सगळ्यांना टीचिंग डायरी असेसेबल आहे का ते शीट? हॅलो, येस सर. आहे ना सगळ्यांना? येस सर. आहे सर. त्यामध्ये वर्कशॉपचे जे असाइनमेंट आहेत 1 to 4 ते त्या ठिकाणी लिंक टाकलेले आहेत, ते तुम्ही ओपन करून बघू शकता. आणि ते जे काही राईटअप असेल ते तुम्ही लूज पेजवरती लिहिण्यासाठी स्टार्ट करा. आणि ते जे फोटो काढून सबमिशन लिंक ही तुम्हाला पाठवलेली आहे मॅडमने वर्कशॉप प्रॅक्टिसची, तेही कम्प्लीट करा सगळ्यांनी. ठीक आहे. Now I will end the meeting. Thank you all of you.